छान. ही तीच आदिती आहे ना जिने मोठ्या बाईंना विचारून धपाटे बनवले होते आणि तेही गणले होते. हो ना, काय झालाय नाश्ता अगदी मस्त. अरे सुहास, तू आता डोसा तर खातोस आहे, पण तुला इडली आणि वडा पण खायचा आहे. बाळा काका, हळूहळू मी सगळे पदार्थ ट्राय करणार. वा, काय कमाल झाली प्रत्येक डिश. वा अदिती वहिनी, मानलं तुम्हाला. वा वा. सिद्धार्थ, अदिती कुठे आहे? मला तिला कंपनीच्या मीटिंग बाबत सांगायचं होतं. ते मेल्स आले असतील, जरा चेक करून येतो आम्ही. बस. अरे सिद्धार्थ, पण सांगतो. ते काय झालं, बापू काका अर्जंट कामासाठी बाहेर गेले आणि गोटा साफ करायचं राहिला होता. आणि आधी तिला कळलं असेल, आणि आधी ती खूप हट्टी आहे, त्यामुळे ती नक्कीच गोटा साफ करायला गेली असेल. हे सगळं मी त्यांच्या समोर बोललो असतो ना, तर सगळे मला ओरडले असते. म्हणून तुला असं बाजूला घेऊन आलो. मी बघून येते. अरे युवराज, तू इथे काय करतोस? ऐश्वर्याला भेटायला आलास का? नाही ग, तू म्हणालीस ना ऑनलाईन मीटिंग करूया. अरे हो, तू म्हणालीस म्हणून मी त्यांना तासभरानंतरचा वेळ दिला, पण मला नाही वाटत तुझ्याकडून पॉसिबल होईल. कॅन्सल करू का? नाही, मीटिंग करायची ना, तू जॉईन कर. किती? हो, काय हरकत आहे? ही नाही, मला कपडे पण वाळत घालायचे अजून. एक काम करूया, आपण गच्चीत मीटिंग करूया, चालेल? हा चालेल. मला फक्त 2 मिनिटं दे, जरा चेहऱ्यावर पाणी मारते आणि मग आपण जाऊ. ठीक आहे? ओके, चल बाहेर चल. या सिद्धार्थ देशमुखला मी सोडणार नाही. माझ्या मुलीला गोठा साफ करायला सांगतोय, ह्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलीला त्रास देतोय. तरी मी याला सांगितलं होतं की अदिती कामाच्या बाबतीमध्ये वाघ हे वाघ. तिने एकदा ठरवलं ना तर ती मागे हटत नाही. आणि आता हा मूर्ख अदितीने स्वीकारलेलं चॅलेंज आणखी टफ करतोय. तेच तर सांगते मी मिलिंद. आय कांट सी माय डॉटर लाईक दिस. अरे तिचं स्टँडर्ड काय आणि इथे तिला काय कामं करायला लागतात. मिलिंद, आपल्या कंपनीमध्ये अदितीच्या इशाऱ्यावर सगळी कामं होतात. इथे ह्या बावळट सिद्धार्थ तिला आपल्या इशाऱ्यावर नाचवतोय. नाही, ते काय, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्याच्या घरच्यांसमोर तमाशा करते. सांगून टाकते त्यांना, तुमच्या मुलाला अमेरिकेला जायचंय म्हणून तो आमच्या मुलीला फोर्स करतोय, त्रास देतोय तिला. जो काय प्रॉब्लेम व्हायचा ना तो होऊन जाऊ दे एकदाच. मिलिंद, आपल्या पुढे आता हा एकच मार्ग राहिलाय. हे शेवटचं ऑप्शन आहे. महालक्ष्मी, कुणाच्याही नजरेत न येता आपल्याला हे घर तोडायचंय. पण हे असं साध्य नाही होणार. त्यासाठी आपल्याला सिद्धार्थच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं करावं लागणार आहे. जर आता हे जर असंच चालू राहिलं ना तर सरळ घरच्यांच्या समोर पोल खोल करून टाकू. कधी मिलिंद, कधी? पाणी डोक्यावरून गेल्यावर? हा, खरंच खूप मजा आली हो आज. किती व्हरायटी मध्ये नाश्ता होता आज. वा अदिती वहिनी, मानलं तुम्हाला. कॉलेजला जाणार आहात ना की एवढं सगळं खाऊन सुस्ती आली आता?
बरं चला आपण भांडी घासूया, नाहीतर ते पण करून मोकळी होईल ती हो मुलगी. चला चला चला. आदिती ऐक, ये बैस इथे, आराम कर जरा. हो आलोच. ये ग, नजर काढू दे तुझी. नजर का बरं? किती करशील ग? मला जेवण कसं बनवायचं हे विचारणारी तू आज प्रत्येकासाठी त्यांच्या आवडीचा नाश्ता केलास. अगं हे मी सुद्धा इतक्या वर्षात केलं नाही कधी. नाश्ता आवडला तुम्हाला? मी नेटवर बघून बनवलाय. कसं झालाय? आदिती, अगदी अप्रतिम झाला नाश्ता. अप्रतिम, लाजवाब. सगळे पदार्थ इतके छान होते ना, म्हणून मी सगळ्या डिश ट्राय केल्या. आदिती ये ना बस. नाही नाही ताई काकी, मी थोड्या वेळात येते. काय झालं आणि थकल्यासारखी वाटतेस? नाही ते डोकं दुखत होतं जरा. अगो बाई, मग जरा आराम कर ना. नाही हो, काळजी नका करू, एवढं काही नाही झालंय. आणि आता मी जाते, आपल्या फॅक्टरीसाठी ऑनलाईन मीटिंग आहे, ती अटेंड करायची आहे. बाकी नाश्ता खरंच चांगला झालाय ना, की माझं मन राखण्यासाठी बोलताय? अगं हो, खरंच आवडला. बघ बाई, रत्नाक्का म्हणतायत म्हणजे नक्कीच चांगला झाला होता. सिट, तुला आवडला ना? हो, चांगली झाली होती मिसळ. अगं तुला घाम किती आलाय? ऐक ना आदिती, बैस ना जरा. हा नाही नाही रत्नाक्का, अहो मीटिंगची वेळ झाली आहे, आम्ही जातो. युवराज चल जाऊया, आलोच. हा सिद्धू, अरे तू पण जा ना, आपल्या फॅक्टरीची मीटिंग आहे ना. हो ना, खरे तू नाही जाते? हे काय, जातोच आहे मी. चला आपण पण निघू. आदिती आत्ताच एवढं करते, उद्या फॅक्टरीचं काम सुरू होईल तेव्हा किती दगदग होईल तिची. बघा, आता मुलाबरोबर सुनेने पण जीवाला घोर लावला बरं का मोठ्या बाईंच्या. सिद्धू कुठे? अहो तो तर मीटिंगला गेलाय. का, काय झालं? आणि गोठा कोणी साफ करून ठेवला? अगं आतापर्यंत असा गोठा मी कधीच साफ केला नाही. माहिती नाही कुणी केला साफ. अगं बाई, आदितीने साफ केला? आदितीने साफ केला? आता तिथूनच आली ती? अदिती, हॅलो, कॅन वी स्टार्ट? हॅलो सर. सर, इफ यू डोंट माइंड, मी काम करता करता मीटिंग केली तर चालेल का? इफ यू डोंट माइंड. हो नो, नो प्रॉब्लेम. तात्यासाहेब देशमुखांना ओळखतो आम्ही, त्यांच्याबद्दल खूप काय ऐकलंय. देशमुख इंडस्ट्रीच्या ओनर तात्यासाहेबांच्या सुनबाई घरातल्या कामाकडे दुर्लक्ष न करता फॅक्टरीचं पण काम करतायत. वा, वी आर सो इम्प्रेस. थँक्यू सर. आणि सर डोंट वरी, असं कुठेही होणार नाही की माझं लक्ष नाहीये. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला जे काही माहिती हवी आहे, ती सगळी आम्ही देऊ. इट्स ओके. खरंच किती छान मीटिंग हँडल करतेस अदिती. खूप कौतुक वाटते अदिती तुझं.
हे काय करताय सगळं? अहो तुमच्या लेकीचं कौतुक. तुमची मुलगी एवढं मन लावून घरातली कामं करते, फॅक्टरीच्या कामालाही सुरुवात केली. केवढं करते बिचारी, घरासाठी किती करते. तिचा कौतुक समारंभ करणार आहोत आम्ही. असा कौतुक समारंभ देशमुखांच्या घरात सगळ्या सुनेचा झालेला आहे. हो ना. आणि आदितीचा तर लग्न झाल्या झाल्या इतक्या लवकर कौतुक समारंभ होतोय. झाली का समारंभाची तयारी? हा, आता आदिती खाली आली ना की माझ्याकडून कौतुक म्हणून तिला एक पैठणी देणार आहे. ही बघा कशी आहे पैठणी, मस्त आहे. बघू, खूप छान आहे. और रत्नाकमण पैठणी एवढं काही नाही. अहो मोठ्या बाई, अहो आपण जेवढी कामं सगळ्यांच्या मिळून करतो ती कामं या पोरीनं एकटीनं केलीये. मग तिचं कौतुक नको का करायला? बर. आणि असू द्या हो, खुश होईल ती. बर. खूप गुणाची आहे माझी सून. हुशार आहे, समजूतदार आहे, मेहनती आहे. मला तर वाटतं फक्त आज नाही, रोज तिची मीठ मोहरीनं नजर उतरवायला हवी. रोजचं नंतर बघू, आज नजर उतरवा. सगळ्यांनी किती कौतुक केलंय ना तिचं, आपलीच नजर लागायची पोरीला. आता नजर काढू आणि ओवाळू पण. बघ सिद्धार्थ देशमुख, माझ्या मुलीने तुला हरवलंय. आहे त्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट आणि प्रेम मिळवलंय तिने तुझ्या घरच्यांकडून, तुझ्या ह्या फालतू चॅलेंज मुळे. मूर्ख माणूस आहे, काही कामाचा नाही असतो. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मोठ्या बाई, ताई काकी, रत्नाक्का, सगळ्यांनीच ऐका. आज देशमुख इंडस्ट्रीजची पहिली मीटिंग होती आणि एक फायनान्सर आपल्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी झालेत. अरे वा 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 वा. म्हणजे पहिली मीटिंग फळली, म्हणजे पुढचं सगळं चांगलं होणार. गणपती बाप्पा. कॉंग्रॅच्युलेशन अदिती वहिनी, सिद्धू दादा आणि युवराज तुला पण. ह्यात सगळं क्रेडिट अदितीचं. तिने सगळी मीटिंग हँडल केली, तेही कपडे वाळत घालत असताना. हो, म्हणूनच ते खूप इम्प्रेस झाले आणि ते म्हणाले, मॅडम तुम्ही खूप प्रॉमिसिंग आणि हार्ड वर्किंग वाटता आणि तुमचं विजन ही क्लिअर आहे. आम्हाला इन्व्हेस्ट करायला आवडेल. आदिती, अगं किती कौतुक करू तुझं. खूप अभिमान वाटतो हो तुझा. आज तात्या आणि बयो हवे होते इथे, नेमके तेच बाहेर गेलेत. हरकत नाही, आपण आहोत ना. हा, अगं आदिती, आज आम्ही तुझा कौतुक समारंभ करायचं ठरवलंय. का? बघ ही वेडी. अगं असं काय करतेस? आता घरातली एवढी सगळी कामं केलीस, सगळ्यांच्यासाठी वेगवेगळा छान नाश्ता बनवलास आणि आता आपल्या फॅक्टरीला घेऊन ही एवढी मोठी आनंदाची बातमी दिलीस. मग तुझं कौतुक नको का करायला? हो पण रत्नाक्का, हे माझं कामच आहे. आता सून आहे ना मी या घरची. या घरातल्या सुना जशा या घरासाठी राबतात ना, तसं त्यांचं कौतुकही केलं जातं. बस इथे बस. अहो मोठ्या बाई, बसायला वेळ कुठे आहे? अजून ओटा साफ करायचंय, भांडी असतील, जेवणाची तयारी सुद्धा करायची आहे. अदिती, देवी किती करशील? अगं जरा शांत बस, आराम कर ना थोडा. हो ग, आणि झालोय आम्ही सरप्राईज. बाकीची उरलेली कामं आम्ही बघू. तू बस आधी. अगं बाई, आता बसते का माझा ओरडा खाते समारंभ सुरू व्हायच्या आधी? बस बस. अदिती, ही माझ्याकडची पैठणी आम्हा सगळ्यांकडून खास तुझ्यासाठी कौतुक म्हणून. हा,
रत्नाक्का थँक्यू. खरं तर तुम्हा सगळ्यांनाच थँक्यू. मी हे सगळं करू शकले ते पण तुमच्यामुळे. तुम्हा सगळ्या जणींना भेटल्यापासून मी तुमच्याकडून काही ना काहीतरी शिकले. इन्स्पिरेशन आहात तुम्ही सगळ्या माझ्यासाठी. पाया पडते हा. अदिती थांब थांब थांब. सावकाश. बरं वाटतंय का तुला? काही त्रास होत नाहीये ना? तू टेकून बस. बरं वाटतंय ना? हो सेठ, आता बरं वाटतंय. झालं सगळं मनासारखं करून? झालं समाधान? किती हट्टीपणा करणार आहेस तू? सांगितलं होतं ना तुला नाही झेपणार म्हणून, पण ऐकतच नाहीस तू. हे असं करतच पुढचं आयुष्य घालवायचंय का तुला? सेठ, हे तू बोलतोयस? नाही ना, हे सगळं माझ्यामुळे होतं. पण तुला त्रास व्हावा, तुझ्या तब्येतीवरती परिणाम व्हावा अशी इच्छा नव्हती माझी. पण मला तुला इतकंच सांगायचं होतं की तू संपूर्ण आयुष्य असं नाही घालवू शकत. आणि आय होप की चक्कर येऊन पडल्यावर तरी तुला कळलं असेल. त्यामुळे प्लीज ऐक माझं. काय ऐकू सेठ? तू जिंकलायस, मी हरले, हेच हवंय ना तुला? अदिती, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तरी कळतंय का तुला? हो, कळतंय मला. मला ही सगळी कामं रोज नाही झेपणार. आज कळलंय मला ते. सॉरी, तू दाखवून दिलंस ते. तेच सांगतोय मी. तुझ्या काळजी या दृष्टिकोनातून, आपल्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला जाणंच परफेक्ट आहे आपल्यासाठी. इथे राहण्यात काही अर्थ नाहीये. आणि तुझा जन्म ही अशी कामं करण्यासाठी नाही झालाय. आपलं शिक्षण, आपली हुशारी याशी वाया घालवायची का तुला इथे? सेठ, ऐक ना, माझं डोकं खरंच खूप दुखतंय. आपण या विषयावर आता नाही बोललं तर चालेल का? आपण नंतर बोलूया. सॉरी. मी बाळाकाकाला सांगतो तुला जाग आली. तो औषध देईल तुला. आणि हो, मोठ्या बाईला सांगतो काहीतरी खायला द्यायला. सकाळपासून उपाशी पोटी असतो आणि त्यातच ही अशी कामं करतेस. त्यामुळेच तब्येत खराब झाली तुझी. खाऊन घे आणि आराम कर. मला ही सगळी कामं, जबाबदाऱ्या कशा झेपत नाहीयेत याचं गिल्ट का देतोयस सेठ? त्यापेक्षा माझं म्हणणं समजून का घेत नाहीयेस?